अनेक महत्त्वाची बातमी आता आपण पाहूयात। विमान हे धावपट्टीवर उतरताच दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला। वैमानिकाकडून केलेल्या घोषणेमध्ये दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला। भूमिपुत्रांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव मिळावं म्हणून अनेक वर्ष स्थानिक प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहेत। शासनाने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नसताना काल आपल्या पत्नीसह जय सापणे दिल्ली ते नवी मुंबई असा प्रवास करताना नवी मुंबई विमानतळावर विमान उतरत असताना वैमानिक किंवा क्रू मेंबर यांच्याकडून करण्यात आलेल्या नियमित घोषणेमध्ये लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळावर आपलं स्वागत आहे असं हिंदीमध्ये उच्चारण्यात आलं। याचा व्हिडिओ सापणे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। मात्र सरकारकडून अजून कोणत्याही प्रकारे अधिकृत पत्र किंवा GR काढण्यात आला नसताना चक्क विमानामध्ये दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून भूमिपुत्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।